कोपरी मलनिस्सारण प्रकल्पातील भ्रष्टाचारामुळे महापालिकेत खळबळ. नगरसेवक मनोहर डुंबरेंच्या आरोपानंतर आमदार आणि महापौरांचीही प्रकल्पाला भेट. सांडपाण्यापासून शुद्ध पाणी निर्मिती करणाऱ्या मलनिस्सारण प्रकल्पातील भ्रष्टाचारामुळे महापालिकेत खळबळ उडाली आहे. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी प्रकल्पातून दरवर्षी 10 कोटींचा भ्रष्टाचार होत असल्याच्या आरोपानंतर भाजपच्या आमदारांनी प्रकल्पाला भेट देऊन टीका केली, तर महापौर शर्मिला पिंपळकर आणि आयुक्त सौरभ राव यांनीही भेट देऊन या प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती घेतली. या पार्श्वभूमीवर आगामी काळात मलनिस्सारण प्रकल्पातील भ्रष्टाचाराचा मुद्दा महापालिकेच्या वर्तुळात गाजण्याची चिन्ह व्यक्त होत आहेत. ठाणे महापालिकेनं पीपीपी तत्वावर मलनिस्सारण प्रकल्प उभारण्यासाठी 2021 मध्ये कंत्राटदार कंपनी व्हीटेक वाभाग यांचं नाव कागदपत्रानुसार महापालिका ठराव संमत करण्यात आला होता, परंतु कोपरी बायोगॅस यांच्या नावाने कार्यादेश देण्यात आलाय. या प्रकल्पात 120 दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता असताना केवळ 5 दशलक्ष लिटर शुद्ध पाणी तयार केलं गेलं. शुद्ध पाणी विक्रीतून महापालिकेला उत्पन्न मिळण्याची अपेक्षा होती, मात्र या प्रकल्पातून एकही रुपया महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला नाही, याकडे सर्वप्रथम भाजपचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी लक्ष वेधलं होतं. त्याचबरोबर कार्यादेशात मलजलापासून वीज निर्मितीची अट असताना चक्क सोलार सिस्टीमचा वापर केला. या प्रकल्पातील मूळ कंत्राटदाराच्या नावाने बनावट कंपनी स्थापन करून वेगळे जीएसटी क्रमांक आणि पॅन क्रमांक असतानाही महापालिकेनं कोट्यवधी रुपये कंत्राटदाराला दिले. या प्रकरणी फौजदारी कारवाई अपेक्षित असतानाही कंत्राटदार कंपनीला मोकळं सोडण्यात आलं, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्रकाराबद्दल चर्चा सुरू असतानाच पुन्हा एकदा 10 वर्षांसाठी 38 कोटी रुपयांचं कंत्राट देण्याचा घाट महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घातलाय. सुमारे 38%मध्येही आणखीन 5% वाढ मंजूर केली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी प्रकल्पाला नुकतीच भेट देऊन कंत्राटदाराच्या बेजबाबदार कारभारावर टीका केली होती, तर महापौर शर्मिला पिंपळकर आणि आयुक्त सौरभ राव यांनी भाजप नगरसेवक मनोहर डुंबरे, नगरसेविका मालती पाटील, नम्रता पमराणी यांच्यासह आज प्रकल्पाची पाहणी केली, तसंच तेथील कामाची माहिती घेतली. या केंद्रात दिवसभर पाण्यावर प्रक्रिया केली जात नाही. सोलरद्वारे वीज निर्मिती करून महापालिकेची फसवणूक सुरू आहे. पाणी विक्रीतून 1 रुपयाही महापालिकेला मिळाला नाही, याकडे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी आयुक्त सौरभ राव यांचं लक्ष वेधलं. या पार्श्वभूमीवर आगामी काळात कोपरी मलनिस्सारण प्रकल्पातील भ्रष्टाचाराचा मुद्दा महापालिकेच्या वर्तुळात गाजण्याची शक्यता आहे. काय करतो एक मिनिट सर, घेतो ना, अजून काय करू, नाही तर मी पकडू का? द्या इथे द्या. सर, या ठिकाणी आज कोपरीच्या मलनिस्सारण प्रकल्पाचा आयुक्त आणि महापौरांचा पाहणी दौरा होता. आपण देखील या पाहणी दौऱ्यानिमित्त उपस्थित होतात. काय नेमकं घडलेलं आहे? आपण तडकाफडकी बाहेर आमदारांनी याच्यावरती आता ह्या मलनिस्सारण केंद्रावर आम्ही इथे आलेलो आहे. मला महापौरांनी सगळे फोन करून सांगितलं की तुम्ही महासभेत हा प्रश्न उचलला होता आणि गेले 6 महिने मी हा प्रश्न आयुक्तांपर्यंत नेलेला आहे, पण आयुक्तांनी पण त्याच्यात गांभीर्याने घेतलं नाही. आयुक्तांना चुकीची माहिती त्या डिपार्टमेंट हेडमधनं मिळाली जाते. म्हणजे याच्यामध्ये त्या उप अभियंता कोण झांबरे आणि सिटी इंजिनियर ह्या दोघांच्या माध्यमातून आयुक्तांना चुकीचं फीडिंग केलं जाते. आणि आजही आम्ही इथं दौरा केल्यानंतर तो कॉन्ट्रॅक्टरसुद्धा बोगस कॉन्ट्रॅक्टर आहे. इथे तुम्ही पाहू शकता व्हीटेक वाभाग लिमिटेड कंपनी ही जी आहे, इकडे कॅमेरा लावा तुम्ही, याला हे 2021ला टेंडर पास झालेलं आहे आणि त्याला दिल्यानंतर त्याच्यानंतर त्यांनी एकाशी VSP केली. तो माणूस आहे ग्रेडियंट कंपनी, ही अमेरिकन कंपनी आहे, त्याच्याशी त्यांनी पार्टनरशिप करून त्याला दिलं, पण आपल्या अधिकाऱ्यांनी त्या ग्रेडियंटला काम करू दिलं नाही. आणि ग्लेरियंट नंतर एक AK इलेक्ट्रिकल वर्क्स म्हणून एक वाशीची कंपनी आणली. त्या वाशीच्या कंपनीशी यांनी जेवी केली आणि त्याला काम दिलं. आता तो वाशीच्या AK इलेक्ट्रिकल कंपनी ही प्रोप्रायटरशिप होती, वाशीची होती. त्याचा GST नंबर, त्याचा पॅन कार्ड नंबर, त्याचं बँक अकाउंट वेगळं. आणि 7 महिन्यांनी हा एक बोरसे नावाचा माणूस या झांबरेने त्याच्यामध्ये घुसवला आणि त्यांनी AK इलेक्ट्रिकल कंपनी अंधेरीच्या नावाने, अंधेरीचा ॲड्रेस आहे, त्याचा पॅन कार्ड वेगळा आहे, त्याचा GST नंबर वेगळा आहे, त्याचा बँक अकाउंट नंबर वेगळा आहे आणि त्याला 10 करोडच्या वर त्याला रक्कम दिलेली आहे. मी तुम्हाला संध्याकाळपर्यंत त्याच्या सगळ्या बँकेचा स्टेटमेंट पण देईल. म्हणजे ह्या बोगस यांना महापालिकेच्या आयुक्तांची परवानगी घ्यावी लागते जर महासभा अस्तित्वात नसेल तर. पण आयुक्तांच्या परवानगी नसताना ह्या बोरसे माणूस आलाच कसा इथे मध्ये?
हाच माझा प्रश्न आहे. त्याला कुणी उत्तर देऊ शकत नाही. आणि आता आयुक्तांना, महापौरांना आणि आम्हाला अक्षरशः खोट्या पद्धतीने माहिती दिली जाते. 2021च्या टेंडरमध्ये असा नियम का इथं मलापासून वीज निर्मिती केली पाहिजे, इथं वीज निर्मितीचं कुठं प्लॅन्टच दिसत नाही आहे. याच्यात 10% जे पाणी विकलं जाईल त्या पाणी विक्रीतून आपल्याला 10% रॉयल्टी महापालिकेला दिली पाहिजे. आज 2021 पासून 1 रुपया सिंगल नया पैसा आलेला नाही. याच्यावर ते सांगतात का विकत घ्यायलाच लोक येत नाही आहेत. तर यांनी कुणाला जाहिरात केली, कुणाला कळवलं का आमच्याकडे पाणी विकत घेऊन जा. घोडबंदर पट्ट्यामध्ये गाड्या धुवायला जर तुमचं एवढं ट्रीटेड पाणी स्वच्छ असं तुम्ही म्हणताय का आम्ही लॅबमध्ये क्लीन केलेलं आहे असं आत्ताचा अधिकारी सांगतोय, मग तुम्ही जर घोडबंदर पट्ट्यामध्ये किंवा ठाण्याच्या उर्वरित भागामध्ये जिथं पाणी टंचाई त्या लोकांना जर तुम्ही जाहिराती मार्ग सांगितलं की कोपरीला पाणी असं मिळतं, इथं टँकरची व्यवस्था महापालिकेने करायला हवी होती किंवा प्रायव्हेट टँकरच्या माध्यमातून आम्ही गार्डनला तुमच्या कन्स्ट्रक्शन साईटला लोक पाणी घेतील ना, का पिण्याचं पाणी वापरतील, कन्स्ट्रक्शन साईटला पाणी जाईल. पण यांनी त्याची जाहीर ट्रीटमेंटच इथे करत नाही आहे. जे पाणी येते ते खाडीला सोडून देतं आणि करोडो रुपये महानगरपालिकेचे जनतेचा टॅक्स रुपी हा वाया जातोय. आपण या ठिकाणी पाहणी दौरा आता या संदर्भात आपण देखील उपस्थित होतात. आपण म्हणालात की खोटी माहिती कॉन्ट्रॅक्टर देतोय, आपण देखील एक लोकप्रतिनिधी आहात. कशा पद्धतीने आता मागणी मी आता निषेध केला आहे. मी आयुक्तांच्या समोर सांगितलं साहेब तुमची दिशाभूल करतायत, मला हे खोट्या बातम्या खोटी माहिती देत आहेत, मी इथं थांबू शकत नाही आहे आणि मी निषेध व्यक्त करून इथे आलेलो आहे. आणि मी याच्यापुढे कोर्टात पण जाणार आहे, हा अधिकाऱ्यांना खेचणार आहे का हा बोरसे नावाचा माणूस ह्या टेंडर प्रोसेसमध्ये घुसलाच कसा, हे मला शोध घ्यायचा.